काही म्हणलं आमच्यातली बारकी बारकी ऑपरेटर पण हिंदी केसर आहेत. लावला बघा अडक म्हणून दगड. आता या दगडाच्या जीवावर घरापर्यंत जायचं आहे. मशीननं काय आंब्याची झाडं इझी पिझी तुडून टाकली. ती उचलून इकडे आणायला आमचा जीव चाललाय. लेवजी झाड आहेत. चुक्या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ पाणी नाश्ता वगैरे आवरलोय आणि चाललोय खाली. काल ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला पण सागरबाईच नाही, औषधं काही मिळाली नाहीत आज दुकानात. त्यामुळे ब्लोअर सोडणार आहे, पण जोडणार आहे. पण जोडून वरती जे काल रोटर मारलेलं त्यात सऱ्या सोडणार आहे. सऱ्या सोडून आज मक्कल लावायचं, गेम ओव्हर करायचा आहे. मक्कल लावून मोकळं करायचं त्याला. ट्रॅक्टरला सध्या तर ब्लोअर जोडलेला आहे. फटाफट ब्लोअर सोडवतो आणि तिकडे पोपट काका त्यांच्यात जाऊन फोन जोडून घेऊन येतो. काय बघा, ही गाडीतून दिसत पण नाही, पर काय करायला लागले. काही म्हणलं आमच्यातली बारकी बारकी ऑपरेटर पण हिंदी केसर आहेत. ब्लोअर सोडून जोडला बघा, पण ते पुढचं टायर पंक्चर, ते अजून पंक्चरचं आहे. पंक्चर काल निवांत होतं तरी पण काढलं नाही. पंक्चर न काढण्याचं कारण म्हणजे आपण जो मालगावला गाडा तयार करायला टाकला आहे, तो गाडा आज नाही तर उद्या देतो म्हणलेले. मग काका एखाद्या हवा मारून एखादं औषध मारत होते आजचं. मग आज दुपारी ट्रॅक्टर गॅरेजमध्ये सोडायचं होतं, कारण इथं ऑइल गळा लागले बघा. ह्या चाकाचं ऑइलसील गेले. तसं मी व्लॉग करत नव्हतो तेव्हा त्या साईडचं गेलं तर आता ह्या साईडचं गेले. मग हे आज गॅरेजमध्ये देऊन तिथंच मग गॅरेजमध्ये जेव्हा चाक खोलतात तेव्हा पुढचं टायर पंक्चर काढून आणायचं ठरवलेलं. आणि ट्रॅक्टर मग तिकडनं घराकडे आणण्यापेक्षा डायरेक्ट मालगाव जाऊन डबा घेऊन यायचं असं ठरवलेलं. पण आता अचानकच पण मारायचं काम लागल्यामुळं आता हवा मारणार आणि चालवणार आणि मग उद्या नेऊन गॅरेजला सोडणार, नाही तर आज दुपारी गॅरेजला सोडणार. आता घरापर्यंत जायसाठी टायरला आधार म्हणून एका साईडला चढवतोय आणि त्या साईडला काय तर हे लावणार, काय तर अडक लावतो म्हणजे जाते घरापर्यंतच. तर लावला बघा अडक म्हणून दगड. आता या दगडाच्या जीवावर घरापर्यंत जायचं आहे. वाळू कसला वाटा बघा, घराकडे गेलता आणि आता पंप घेऊन आला आहे. हवा मारलो चाकात, आता झाली टुम्म. आता जातो डायरेक्ट वरच्या प्लॉट. पण मारायचं जरा पुढे ढकलं बघा, कारण हे मुरुम लेवल करायला JCB आल्या. इकडची झाडं पण काढून घ्यायची तीन तीन. जर लेवल करायचं चालू आहे तोपर्यंत मी जी टाकी फुल करून घेतली. मशीननं काय आंब्याची झाडं इझी पिझी तुडून टाकली. ती उचलून इकडे आणायला आमचा जीव चाललाय. लेवजी झाड आहेत. त्याच्यानं हाताने न्यायला लोड वाढता म्हणून फणावर भरलं बघा सगळं एकदम. आता एकदम येऊन टाकणार कोपऱ्यात. मित्रांनो आले बघा वर. काकांच्या विरोधात जाऊन नंतर ते हातानं ओढून मुजवावं लागते म्हणताना एक लाकूड आणले आणि गॅल्वनची पाईप पण आणल्या खाली. तिने म्हणतात हातानं मुजवलेलं चांगलं होते, पण आम्ही आता ट्रॅक्टरना जिथं सऱ्या पडतो तेव्हाच मुजवणार आहे. आता पहिला एक माप घेतो ट्रॅक्टर जायपुरतं इकडे कडनं आणि मग मारायला चालू करतो. पहिला काय जोडत नाही, मग परत जोडतो दुसऱ्या लाईनीपासून मुजवायचं. चालू तर केली बघा. हे असं आले माझं, मला तर वाटायला जरा बरोबर आले, पण मेन कळणार ते काका आल्यावर कळणार कसं आले ते. कारण आपण केलेल्या आयडिया काकांना काय पसंत पडली नाही. काका परत आणि मार लावा लागल्यात. काकांचं म्हणणं हातानं मुजवायचं. कसं व्हायला बघा चकोट. पाला जरा अडका लागला आहे. ट्रॅक्टर जरा हीट गरम झालं तर म्हणताना थांबवलेलं. हिने तिघंजण ही टाकायला रसायन. सऱ्या पाडून तर झालं बघा आणि मागं रसायन टाकून पण ओके गेल्यात. सऱ्या काय तशासारखेच पडल्यात, कारण सगळा अडकून ट्रॅक्टरला कसं राहिलं. ट्रॅक्टरमध्ये पाणी पण नाही. आता ट्रॅक्टरच पाईप ओढणार आहे, कारण आता माणसं पण नाही म्हणाले हातानं मला. ट्रॅक्टरला मागं बांधणार आणि ओढणार आहे का ओढतो. मित्रांनो कसं केलं बघा पाईपाची आयडिया. आता चपातीच करते मागं सगळी. मुजवले बघा सगळ्या सऱ्या. आता झाली आमची जेवणा सुट्टी. गँगसकी चालतच गेल्या. मला स्कूटी ठेवून गेल्यात. झालं बघा जेवण. बंडू मामा आणि महादेव काकांना तिथं वडीम रचा लावले. ते कडला शाळवाची ते हे पडलेलं कडबा त्याची बडीम रचा लावले तिने. आणि मी आणि काका जाणार आता वर.
काकाने पण सूर लागोपर्यंत तिथं जॉईन केली त्यांना बडीन रचायला. मी चाललोय आता, मी मक्क लावतो तोपर्यंत एकट्याच काम तेवढं चालते. बाकी मग काका आल्यावरती मक्क लावत्यात आणि मी वरती रस्त्यापासून वरती सारा सोडणार आहे. पाणी घेतले प्यायला, स्कूटी घेतली मी आणि चाललोय. अजून पावभाग पण झालं नाही इकडनं. हे मशनीनं तोवर घाम फोडला, जीवावर आली करायचं. आता हे किती राहिले बघ अजून कडला. त्यात सूर्यदेव तर प्रसन्न आहेत भरपूर. मित्रांनो आधीच बघा काकांच्याकडे दिलं ते काम, आणि आता हे खालचं पाईप सोडणार आणि वरच्या पट्टीत सऱ्या पाडणार आहे. तोपर्यंत ट्रॅक्टरची हवा कमी झाल्या, पंपानं हवा मारणार आहे. मशीन गेलो थोडा वेळ, आता बास. आता आणि पुन्हा सऱ्या मारणार. मित्रांनो काका बी टाकायला आल्यात मशीनीनं, आणि पैपा टाकायला मदतीला अमरता आल्यात दिवाणजी. आता आम्ही दोघं पैपा टाकणार आहे. या मित्रांनो अमरता होता वरच्या निम्म्या आणि या खालच्या निम्म्या पैपा टाकून घेतल्या. काकांची पण शेवटची वर राहिला मारायची. वातावरण झाले पावसाचं. गार वारं सुटले. मित्रांनो हातातल्या बघा सगळ्या प्लॉटला पैपा. ह्या वरच्या प्लॉटमध्ये फक्त एक पाईप हातरायची राहिल्या, आणि ह्या वरच्या प्लॉटच्या 3 पैपा खाली आहेत, खाली ओढलेले त्यात. आणि त्या पाक रस्त्याच्या वरच्या प्लॉटमधल्या पण पैपा ह्या 3-4 मिक्स झाल्यात. काय गणितच कळणार. त्या वरचा प्लॉट मोठा आहे, लांबड्या पैपा तेवढ्या वरच्या बाजूला काढल्या पाहिजेत. माझ्यामध्ये 3 पैपा असतील, कारण 3 पैपा इकडे गेल्यात, 3 पैपा तिकडे जायला पाहिजेत. मक्यातलं जर काम बास करून आम्ही चालू बघा खाली. आता मटेरियल सगळं गोळा करलोय. घरात येऊन टोपी टाकली आणि आता घेतले फडकं, चालू वैरण काढला. बक्कळ वारं चालू होतं, मला वाटलं पाऊस पडतोय काय, आणि परत ऊन पडलं. वैरण टाकली घरात आणि परत आली मक्यात, कारण पावसाचं वातावरण काही दळलं. आता राहिलेले 3 पैपा इथल्या घेऊन जाणार वरपर्यंत. पिशवीतनं मटेरियल तर सगळं आणलं, पण मारुतीला अर्जुन दादा घरात काढून ठेवला आहे, ते मारुती घेऊन यायला चाललोय. मित्रांनो मागल्या वेळी ही पाईप कापलेली तिथे थोडका तुंडका राहिलेला, मग त्याचा पाईप माते करून चालत नाही म्हणताना कापून काढणार आहेत. मिस्त्री मेड इन जपान आहे. निघतंय टवका उडला, घट्ट सुलोचन लागली म्हणून समजायचं. सगळंच टवक उडायचं. मित्रांनो ह्याचं तर काढलं, आता ह्या मेन पाईपच काढायचं चालू आहे. मात्र काय करायचं सिस्टीम नाही, जेवढं वाचते तेवढं वाचवायचं. पकडीची बारी. ठीक आहे, जोडलं बघा कॉक सब लाईन. आता हे ठिबक जोडायचं आहे. तसं उद्या ह्या वरच्या प्लॉटच्या पाईपा इकडच्या तिकडे करायच्या आहेत, तरी पण जोडायला लागले. खालच्याच काय विषय नाही, खालच्या परफेक्ट टाकल्यात. जोडले बघा सगळ्या पाईपा. आता अर्जुन दादा सिंगल पीची मोटर चालू करा सांगितल्या, आणि हँडकॅपपासून खाली वाढायचं, हँडकॅप स्वच्छ करायचं आणि काम फिनिश. फ्रेशवॉलमधनं घाण तेन काढून आता पाणी चालू केलंय. कुठं तर मोठं लिकेज आहे, तेवढंच मोठं लिकेज फिरणार आहे 4-4 ओळी. बाकी मग वरचा प्लॉट नुसते वर ओढून सोडणार पाईपा, वरती करते, आणि खालच्याला लिकेज तेवढं काढणार आहे मोठं ते पण. ह्या वरच्या पण पाईपांचं केलं बाबा विषय द एंड. कडक कोपरं सगळे हँडकॅपला गाठी मारून पाणी काय खालच्या चाव्या बंद करून पण वरच्या कोपऱ्यापर्यंत प्रेशर नाही ना. त्याला का आता उद्या सकाळीच सगळं बंदोबस्त. तोपर्यंत असंच पडू दे संध्याकाळी पाणी. मित्रांनो पाडला बा पट्टा. आता रात्री लाईट येऊ दे आणि त्याचं पाणी पडू दे. आता चालू घराकडं. आता घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एडिट करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.